हाय हॅलो, मी राणी पिसे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला तर मग आजच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप स्वागत करत आहे। तुमचं वय किती, तुमचं शिक्षण किती, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले, तुम्हाला मुलं किती, तुम्ही राहता कुठं, बापरे एवढा सगळ्या कमेंट्स, इतके प्रश्न। म्हटलं चला आज ह्या कमेंट्सवर आणि ह्या प्रश्नावरच आपण आज एक व्हिडिओज बनवूया, म्हणून तर हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे। सो प्लीज सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स द्या आणि स्किप तर अजिबात करू नका, कारण शेवटपर्यंत हा व्हिडिओज बघा। तुम्ही जे जे कमेंट केले आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओजमध्ये मिळणार आहेत। तर सगळ्या कमेंट्सच्या अगोदर मला थोडंसं 5 मिनटं मी आधी बोलणार आहे, कारण ती पण एक कमेंटच आहे, पण ती कमेंट जरा वेगळी आहे आणि मला असं वाटलं की त्या कमेंटवर आपल्याला बोललं पाहिजे। तर पहा, एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई मला पण यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, मला पण यूट्यूबवर काहीतरी करायचं आहे, आणि पण मी काय करू, कारण माझ्या ते धाडस निर्माण होत नाही आहे, मला कॅमेरा फेस करता येत नाही आहे, आणि कॅमेरा फेस केला तर मला बोलता येत नाही आहे। मग मी काय करू, कारण माझी खूप इच्छा आहे की यूट्यूब चॅनल चालू करावा आणि मी खूप मोटिवेशनल झाले आहे, पण मला कसं करायचं ते समजत नाही आहे। तर बस मी त्या ताईंना हेच सांगेल की हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतो, मला पण आला। तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओज पहा, मला तर हाय हॅलो पण करता येत नव्हतं। सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, सुरुवातीच्या 1-2 व्हिडिओजला हा प्रॉब्लेम येतो। पण मग काय करायचं, तुम्ही काय करायचं, मग मी तुम्हाला हे सांगते। कारण की ना आपण काय करायचं की ज्यावेळेस आपण यूट्यूबवर उतरतो ना, तर त्यावेळेस आपण अनुभवातून शिकत असतो। ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज टाकत असता त्यावेळेस तुम्हाला अनुभव येत राहतो, आणि आपण ते व्हिडिओज पाहतो त्यावेळेस त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, आणि कुठं काय चुका झाल्यात किंवा कुठं काय मिस्टेक होते ते आपल्या लक्षात येतं, आणि त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न हा आपणच करायचा असतो। त्याच्यामुळे काही टेन्शन घेत बसू नका। आणि तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे, ट्रिक नाही म्हणता येणार ह्याला, माझा अनुभव आहे पर्सनली, तो मी तुम्हाला सांगते। तर तो तुम्ही नक्कीच, म्हणजे जर तुम्हाला यूट्यूबवर उतरणार असाल तर त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करावा असं मला वाटतं। तर पहा, जर तुम्ही यूट्यूबवर उतरणार असाल तर सगळ्यात अगोदर तुम्ही कोणालाही सांगत तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे नातेवाईक असतील, किंवा तुमच्या आसपास राहणारे लोक असतील, म्हणजे तुम्ही ज्यांना ओळखताय त्यांना कोणालाही सांगत बसू नका की मी यूट्यूबवर उतरते आहे, मी यूट्यूबवर चॅनल खोलला आहे, तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओज पहा, मला सबस्क्राईब करा। अजिबात कोणाला काही सांगत बसू नका, आपण आपलं काम करायचं असतं। कारण काय होतं ह्याच्यातनं तुम्हाला सांगू का, आपला कॉन्फिडन्स लेवल हा लो होतो का, तर आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकतो त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की हे लोक बघतात, ते बघतात, आणि काय होतं ना, हे जे नातेवाईक वगैरे जे असतात ना, त्यातूनच आपले पाय खेचणारे खूप जण असतात। त्याच्यामुळे ना कोणाला, माझा चॅनल जेव्हा चालू झाला ते फक्त माझ्या मिस्टरांना माहीत होतं, आणि ते पण माझे काही व्हिडिओज पाहत नाही, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त आसपास सांगत बसू नका की मी यूट्यूब चॅनल चालू केला आहे, मला सबस्क्राईब कर। जोपर्यंत तुम्हाला 50% सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या चॅनलबद्दल कोणालाही सांगत बसू नका, कारण ते जे आपले लोक असतात ना, कुठेतरी मग आपल्याला असं वाटतं हे आपले व्हिडिओ बघतात, ते होतात, आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही। पण ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना, कोणालाच काय माहीत नाही आहे, मी एकटीच व्हिडिओ बनवते आहे, आता माझ्या आसपास कोणीच नाही आहे, मी एकटी व्हिडिओ बनवते, अपलोड करते आहे, पण कोणाला काय माहिती आहे। ज्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं ना, त्यावेळेस आपण आपलं काम हे म्हणजे व्यवस्थित करत असतो, आणि आपल्या डोक्यात पण ते येत नाही आहे। म्हणून मी सांगते तुम्हाला की तुम्हाला जर यूट्यूबवर उतरायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा, आणि तुम्ही एक यूट्यूबवर या, कारण यूट्यूब हे खूप छान माध्यम आहे एक स्वतःचं काहीतरी करण्याचं किंवा अस्तित्व निर्माण करण्याचं। ज्यावेळेस आपण यूट्यूबवर उतरतो ना, त्यावेळेस एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं असतं, मला माझ्यासाठी, मला माझ्या लोकांसाठी, मला माझ्या फॅमिलीसाठी, आणि विशेष म्हणजे माझ्या स्वतःसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी करणार आहे, अशी जिद्द ज्यावेळेस तुम्ही ठेवता ना, त्यावेळेस आपण नक्कीच यूट्यूबमध्ये सक्सेस मिळू शकतो असं मला तरी निदान वाटतं। कारण मी तेच ठरवलं होतं की मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी करणारच आहे। तर बस हेच मी सांगेल, तुम्ही पण यूट्यूबवर या, काम करा, तुमची इच्छा असेल तर नक्कीच होऊ शकतं। आणि राहिला प्रश्न कॅमेरा फेस करायचा, तो सगळ्यांनाच येतो, म्हणजे मला पण आला आहे। मला तर सुरुवातीला हाय हॅलो ते पण करता येत नव्हतं, पण आता मी पाहताय ना तुमच्यासमोर बोलते आहे आणि विदाऊट माईकची बोलते आहे, त्याच्यामुळे काही होत नाही, काही हरकत नाही। जे आपल्याजवळ इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यातूनच आपण करायचं असतं, काहीही खर्च करण्याची गरज नसते। सो प्लीज, मलाही आवडेल की कोणीतरी माझ्यापासून मोटिवेशनल होत आहे, माझे व्हिडिओज पाहून तुम्ही मोटिवेशनल होतात आणि तुम्हाला असं वाटते की आपण पण यूट्यूबवर चॅनल खोलावा आणि यूट्यूबवर काम करावं, तर नक्कीच तुम्ही करा। आणि बस, तर चला
तर दुसऱ्या खूप काही कमेंट आहेत, आपण त्या कमेंटवर पण चर्चा करूया. तर सगळ्यात अगोदर पहिली कमेंट म्हणजे, ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे? तर माझं शिक्षण हे BA ग्रॅज्युएटेड आहे मी. पण शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणजे मला खूप सांगावंसं वाटतं की 12वी झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि पुढचं शिक्षण हे मी मुलं झाल्यानंतर कंप्लीट केलं. अजून एक दुसरी कमेंट की तुमचं वय किती? तर माझं वय आहे 34. वाटतं आहे तुम्हाला? नाही वाटत ना? नक्की कमेंट पाहिजे आता ह्याच्यावर मला नक्की मला ह्या वाक्यावर कमेंट पाहिजे. माझं वय आत्ता 34 आहे. तर तुम्हाला वाटतं आहे का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा की माझं वय किती वाटतंय ते. आणि अजून एक प्रश्न आहे की ताई तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? तर माझ्या लग्नाला झाले आहेत 16 वर्ष, 17 वर्ष चालू आहे. वाटत नाही ना? हो ना? कमेंट करून नक्की सांगा. कारण मला खूप जण असे म्हणतात की ताई म्हणजे असं वाटत नाही की तुमच्या लग्नाला 16 वर्ष कंप्लीट झाले आहेत म्हणून. असं वाटतं की आत्ताच तुमचं काहीतरी म्हणजे काही वर्षापूर्वीच लग्न झालेलं असावं. तर नाही, माझ्या लग्नाला 16 वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि 17वं वर्ष चालू आहे. आणि अजून एक प्रश्न, ताई तुम्हाला मुलं किती? तर मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा माझा 13 वर्षाचा आहे, 14वं त्याला रनिंग आहे आणि मुलगी माझी 9 वर्षाची आहे आणि ती 3रीला आहे. तर मला 2 मुलं आहेत. तर मग आणि अजून एक कमेंट आहे की तुम्ही राहता कुठं? तर मी राहते पुणे जिल्ह्यामध्ये बारामती या शहरात मी राहते आणि प्रॉपर बारामतीमध्येच मी राहते. आणि काय करता तुम्ही? अजून एक क्वेश्चन आहे की ताई तुम्ही काय करता? तर मी हाऊसवाईफ आहे, मी काही जॉब करत नाही. हाऊसवाईफ म्हटलं की तुम्हाला माहीत असतं हाऊसवाईफची कामं काय असतात, हे तर कोणाला सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे मी हाऊसवाईफ आहे, सध्या तरी हाऊसवाईफच आहे. आणि अजून एक सतत विचारला जातो की ताई तुम्ही जॉब का करत नाही? तर हो, मी जॉब करत नाही, पण मला जॉब करण्याची खूप इच्छा आहे आणि ते मी करणार आहे. पण आता सध्या मला माझ्या मुलांना वेळ द्यायचा आहे. माझी मुलं अजून छोटी आहेत. माझ्या मुलांना चांगलं आणि वाईट अजून समजत नाही. मुलगा जरी माझा मोठा असला तरी माझी मुलगी अजून खूप छोटी आहे आणि तिला येणं मला गरजेचं आहे. कारण चांगलं वाईट जोपर्यंत तिला समजत नाही, कारण कसं असतं ना, मुलं लहान असतात त्यावेळेस मुलांना आपली गरज असते. पण त्याच वेळेस जर आपण आपलं काम करत राहिलो तर त्या कुठेतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि जॉब म्हटलं की कुठेतरी मुलांकडं दुर्लक्ष होतं. आणि शेवटी मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जॉब करणे ही तर माझी इच्छा आहेच, पण आता सध्या तरी नाही. ज्यावेळेस माझ्या मुलीला चांगलं आणि वाईट समजेल त्यावेळेस मी नक्कीच जॉब करणार आहे, पण आता सध्या तर नाही. कारण आणि अजून एक कमेंट आहे की ताई तुमचा चॅनल मोनोटाईज आहे का? नाही, आपला चॅनल मोनोटाईज नाही आहे. मला अजूनही यूट्यूब करून पेमेंट वगैरे काहीही येत नाही आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, प्रयत्न तर चालू आहेत. शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, पण प्रयत्नाला यश देणं हे तर परमेश्वराच्या हातात आहे. त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा होईल, त्याचा विचार काय मी जास्त करत नाही. मी फक्त माझ्या कामावर फोकस करते आणि सध्या तरी तेच आहे. आपलं काम आपण करत राहायचं, आपल्या कामातूनच आपण बोलायचं. तर चला, तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करायला तर अजिबात विसरू नका, कारण तुमच्या कमेंट ह्या सगळ्यांच्या मी वाचतच असते. त्याच्यामुळे प्लीज कमेंट करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.